नमस्कार मित्रांनो. आपल्या सर्वांच्या आयुष्यात सोने या धातूला एक वेगळेच महत्त्व आहे. मग ते लग्नसराई असो किंवा गुंतवणूक. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावाने गगनभरारी घेतली आहे. तुमच्या मनातही प्रश्न असेल की सोन्याचे भाव एवढे का वाढत आहेत? आता सोने खरेदी करणे फायद्याचे ठरेल की तोट्याचे? आजच्या या 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या दराचा संपूर्ण पोस्टमॉर्टेम करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप देणार आहे. सर्वात आधी पाहूयात आजची स्थिती. आज सोन्याचा दर साधारणपणे 1,51,480 रुपयांच्या आसपास आहे. जर आपण गेल्या 6 महिन्यांचा विचार केला तर सोन्याने जवळपास 27% परतावा दिला आहे. पण हे दररोज का बदलतात? मुंबई, पुणे आणि दिल्लीत दरांमध्ये थोडा फरक का असतो? याचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक टॅक्स आणि ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. सोन्याचे भाव वाढण्यामागे काही जागतिक कारणे असतात. आंतरराष्ट्रीय युद्ध आणि अस्थिरता. जेव्हा जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा शेअर मार्केट पडते. अशावेळी गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित मानतात. डॉलरचे मूल्य. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने डॉलरमध्ये विकले जाते. जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा सोन्याचे भाव वाढतात. सेंट्रल बँकांची खरेदी. भारताची RBI किंवा अमेरिकेची फेड रिझर्व्ह जेव्हा सोन्याचा साठा वाढवतात तेव्हा बाजारात सोन्याची टंचाई निर्माण होऊन भाव वाढतात. महागाई, इन्फ्लेशन. जशी महागाई वाढते तशी पैशाची किंमत कमी होते, पण सोन्याची किंमत टिकून राहते. भारतातील मागणी. आपल्याकडे लग्नसराई आणि दिवाळीसारख्या सणांना सोन्याची प्रचंड मागणी असते, ज्यामुळे भाव वधारतात. बऱ्याच जणांना वाटतं की फक्त दागिने घेणं म्हणजे गुंतवणूक, पण ते चुकीचे आहे. गुंतवणुकीचे 3 उत्तम मार्ग पहा. फिजिकल गोल्ड, दागिने किंवा नाणी. यात मेकिंग चार्जेस जास्त असतात, त्यामुळे गुंतवणुकीसाठी नाणी किंवा वळी उत्तम. डिजिटल गोल्ड. तुम्ही गुगल पे किंवा फोन पेवरून अगदी 1 रुपयाचंही सोने खरेदी करू शकता. हे सुरक्षित असते. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स SGB हे सरकारद्वारे काढले जातात. यात तुम्हाला वार्षिक 2.5% व्याजही मिळते आणि 8 वर्षानंतर सोन्याच्या वाढीव किमतीनुसार पैसे मिळतात. यावर टॅक्सही वाचतो. सोने खरेदी करताना घ्यायची खबरदारी. कुठूनही सोने घेताना ही फसवणूक टाळा. BIS हॉलमार्क. नेहमी हॉलमार्क असलेलेच सोने खरेदी करा. कॅरेट. 22 कॅरेट म्हणजे 91.6% शुद्धता. गुंतवणुकीसाठी 24 कॅरेट उत्तम. पक्के बिल. GST असलेले पक्के बिल नक्की घ्या, जेणेकरून भविष्यात विकताना अडचण येणार नाही. तर मित्रांनो, आता मूळ प्रश्नाकडे वळूया. सोने खरेदी करावे का? तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही दीर्घकालीन 5 ते 10 वर्ष विचार करत असाल तर थोड्या थोड्या प्रमाणात सोने खरेदी करणे कधीही फायद्याचे ठरेल. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किमान 10 ते 15% गुंतवणूक सोन्यात असावी. तुम्हाला काय वाटते? सोन्याचे भाव 2 लाखावर जातील का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.